कशी वाटली डॉक्टर? तिच्या हुशारीबद्दल बोलतोय मी. हुशार वाटली? हुशार आहेच ती, चाणाक्ष आहे. गोपाळ नावाचा टेलर खोटं बोलतोय आपल्याला माहित आहे. ती लगेच पकडेल. एकदा तिनं रिपोर्ट दिला की आपल्याला तपास करणं सोपं जाईल. या डॉक्टर या, बसा. काय म्हणतोय गोपाळ नावाचा टेलर? काय खरं बोलतोय, खोटं बोलतो? काय आपल्या बायकोच्या खुनाच्या आरोपातून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, या बोटाचं त्या बोटावर करतोय? दुप्पटा येतं या सगळ्या गोष्टींमध्ये डॉक्टर. क्रिमिनल माइंड थोडं अग्रेसिव्ह असतं आणि तितकंच इमोशनल सुद्धा. असं एकाच सेशनमध्ये मी काही कन्फर्म नाही सांगू शकत. आय नीड सम मोर टाइम. पण माझ्याकडे जे रिपोर्ट्स आलेत ना, त्या रिपोर्ट्समध्ये त्याने त्याच्या बायकोचा खून केला असा एकही पुरावा नाहीये. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता? आहे डॉक्टर, पुरावा आहे. आम्हाला याच्या बायकोच्या गळ्यातली चेन सापडली, त्यावर याच्या बायकोच्या रक्ताचे डाग आहेत. साडी सापडली याच्या बायकोची, त्याच्यावर याच्या बायकोच्या रक्ताचे डाग आहेत. फोरेन्सिक रिपोर्टमध्ये हे प्रूव्ह झाले, सिद्ध झाले. तसा रिपोर्ट आहे आपल्याकडे. अँड अबाव ऑल यांनी भर कोर्टात कबूल केलंय, यांनी याच्या बायकोचा खून केलाय. अजून काय पाहिजे? अर्थात या पुराव्यासह आम्ही हे सिद्ध करूच. दुसरी महत्वाची गोष्ट, अतिशय हुशार, चतुर, सराईत, तरबेज आहे. त्यांनी सगळ्यांना सांगितलंय, आम्हालाही सांगितलंय. हा 20 वर्ष कलकत्त्याला होता. आम्ही शहानिशी केली, तपासणी केली, पडताळणी केली. आम्हाला कळलं हा कलकत्त्याला नव्हता. कुठलाही मागमूस नाही हा कलकत्त्याला असल्याचा. डॉक्टर, ही केस आपल्याला मिळून सॉल्व्ह करायची डॉक्टर. त्यामुळे तुमची मदत लागेल. तेव्हा माझी तुम्हाला विनंती राहील की या केसकडे थोडं वेगळ्या लेन्समधून बघा तुम्ही. मार्गदर्शनासाठी धन्यवाद. मला घरच्यांना भेटायचं. अगदी अगदी तशी व्यवस्था करू आपण. हा त्याचा सावत्र भाऊ आहे, घरचाच माणूस आहे त्याच्या. गोपाळचं नाही, लालीच्या घरच्यांना भेटायचंय. दॅट्स ग्रेट. दॅट्स डिफरंट टेक टुवर्ड्स द केस. चला. परत मला लॉक करून गेलाय. काय समजतो कोण स्वतःला? मला स्वतःची प्रॉपर्टी समजतोय. घरात बंद करून जायला. मी पण लाली आहे. मी मला पाहिजे तसंच वागणार. हा असा नाही सुधारणार. याला मला हिसकावत दाखवायलाच पाहिजे. पण त्याआधी घरातनं बाहेर पडायचा दुसरा रस्ता शोधायला पाहिजे. सगळे दरवाजे लावलेत. बोले काय व? मग काय अजून काय बोलला गोपाळ? काय नाही हो. अहो पण त्याला ना लहानपणीचं समजा आठवत होत. असं मग आत्ताच त्याला कसं काय आठवना? अर्थात आता डॉक्टर त्याची तपासणी करणारच आहेत.
बघू काय होतं ते. कुठे तुम्ही? अहो अहो ते बाहेर सगळे लोक बोलताय का डॉक्टरांनी ना गोपाळ तपासले म्हणे. तर गावातल्या लोकांना दुसरे काय काम आहेत का? हा? हो मला काय माहित नाही गावातल्या लोकांना काय काम आहे का नाही ती, पण डॉक्टरांनी गोपाळ तपासलंय आणि काय म्हणले माहिती का डॉक्टर म्हणले का गोपाळच्या डोक्यावर झालाय परिणाम, याड लागलाय त्याला, याड. त्यामुळे ना आता काय बाई तो परत घरी येईल असं काय वाटत नाही. म्हणजे डॉक्टर म्हणले बरं का असं काय, एक तर बरा झाला तर जाईल जेलामध्ये आणि नाही बरा झाला तर जाईल येड्याच्या इस्पितळात. रंजे कानाखाली मारायला विसरलीच वाटतं. काय का बोलत आहे, लागल्या का परत तुला मिरच्या झोंबायला? हा. मी काय माझ्या मनचं नाही बोलत आहे बाई, गावातली लोक काय बोलतात ना ते सांगते. बोलणाऱ्याच्या ना जीवात झडत्याल्या. माझ्या लेकाला काही नाही होणार, मी त्याला घरी परत आणणार आहे. ए फुले, तुझं लेकरावरचं प्रेम समजू शकतो मी, पण वाईच कधीतरी अक्कल वापरत जा की. हा? पोलीस काय त्याचे वैरी येतोय? त्यांच्याकडे भक्कम पुरावे आहेत त्याच्या विरोधात. त्याला येण्याचा झटका आला नसता ना तर आता पत्रू शिक्षा बी झाली असती त्याला. अहो काय तुम्ही कुठं वेळ वाया घालवता, कोणाला समजवताय? तिला काही समजणार आहे का? मी तर म्हणते एक दिवस ना त्या लेकाच्या प्रेमापायी आपल्या घरादाराचा जीव गेला, मागं पुढे नाही बघायची ती. नाहीच बघणार. माझा लोक घरात व्यवस्थित नाही आला ना, एकतर माझी तरी तिरडी उठल, नाहीतर त्याच्या विरोधात जर कोण जात असेल ना त्याची तरी मी तिरडी उठवेन. त्यामुळे तू तर माझ्यापासून लांबच राहा, कळलं? बाई आत्या बघितलं का काय टना फुटतोय फुटाना. ए रंजे, तुला काय गरज होती ग चुगल्या करायची? राहा आता उपाशी. हा भाऊजी, मी ठरलेल्या ठिकाणी पोहोचताय ना? हा या लवकर. बोलायला आले ते. पोलीस स्टेशनला ह्यांना तपासायला डॉक्टर आले होते. डॉक्टर नाही, डॉक्टरी म्हणजे बाई आहे कोणतरी. ह्या कोर्टाला पण डॉक्टर बाईच मिळाली, पुरुष डॉक्टर नसतो का? ह्यांना सापडला नाही डॉक्टर. असो, काय म्हणाली डॉक्टर बाई? ते काय माहित नाही. एवढं तर कळलंय की ते डॉक्टर ती गोपाळची सगळी तपासणी झाल्यानंतर जामकर साहेबांसंग तुमच्या घरी जाणार आहे. माझ्या घरी का? काय माहिती तुमच्या आई वडिलांशी काहीतरी बोलायचंय तिला. माझ्या आई वडिलांशी काय बोलायचंय? तेच तर कळणार ना. आता गोपाळला याड लागलंय का नाही तुमच्या आई वडिलांशी बोलून कसं कळणार आहे तिला? तिला आली ते मला तर ती डॉक्टरची एडी वाटते. नाही भाऊजी, ह्यांनी त्या डॉक्टरला असं काहीतरी सांगितलं असणार आहे ज्यामुळे ती आमच्या घरी गेली. चला जाऊन बघूया.